म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर ज्यांनी आश्वासनं दिली त्यांनीच कर्जमाफी द्यायचं नाही अशा प्रकारचे वक्तृत्व केलं. त्यामध्ये कृषी मंत्री यांनी वारंवार या शेतकऱ्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचं वक्तृत्व करून या शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राच्या असलेल्या सर्वसामान्य गरीब जनतेचा अपमान केला होता. यावर कडी म्हणून का काय, या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पोटतिडकीने म्हणत होतो की ओला दुष्काळ जाहीर करा. जे आपण मीटर सक्ती करतात त्याच्या संदर्भामध्ये थोडीशी सवलत द्यावी, चर्चा करून विश्वासात घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रीपेड मीटरच्या बाबतीमधली सक्ती करावी. या अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कृषी खात्यावर खालच्या आणि वरच्या सभागृहात प्रचंड प्रमाणात चर्चा झाली, परंतु त्याचं उत्तर हे समाधानकारक आलं नाही. हे आपण सुद्धा सर्वांनी बघितलेलं आहे. बळीराजाकडे दुर्लक्ष करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच विधान परिषदेमध्ये कृषी मंत्री ऑनलाईन त्या ठिकाणी गेम खेळत होते आणि पत्त्याचा खेळ खेळत होते. हे चित्र प्रचलित झाल्यानंतर खरं म्हटलं तर त्यांचं असलेलं क्लेरिफिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण केलं ते कोणत्याही माणसाला या ठिकाणी योग्य वाटणार नाही.